जय शिवराय भावांनो, मी विनोद चिखले. तर आपल्या विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मंडळी, आज आपण आलो आहे कळंबट या गावामध्ये श्री धावजी देवस्थान येथे आपण आहोत. आणि यावर्षी आपण अगदी सालावतप्रमाणे आलेलो आहोत आणि 2-3 वर्ष आपण याआधी आलो होतो आणि आता कंटिन्यू आपण दरवर्षी येतो. आज आपल्यासोबत अथर्व पण आलेला आहे आणि देव आहेत ना, नुकतेच गेले. आपल्या यायला थोडा उशीर झाला यावर्षी आणि थोडा मला लेट झाला. आणि दरवर्षी पेक्षा आहे ना, यावर्षी देवांची पालखीसुद्धा असेल, धावजी देवांची पालखीसुद्धा आहे ना लवकर गेलेली आहे. मंदिरातून बाहेर पडले आणि आपल्याला इथे खाली भेटले, परंतु म्हटलं आपण मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिरामध्ये आधी दर्शन घेऊया प्रथम आणि त्यानंतरच आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया. तर चला आतमध्ये जाऊया आपण गाभाऱ्यामध्ये आणि देवांचं दर्शन घेऊया आणि नंतर बघूया. पालखी मार्गस्थ झालेले, तर आपण जाऊया पुढे आणि पाहूया. बघू शकतो मंडळी, धावजी देवस्थान मंदिराचं प्रवेशद्वार अगदी आपण दरवर्षीप्रमाणे पाहतोच. अगदी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणी काय कित्येक लोक येऊनसुद्धा गेलेले असतील. आणि अगदी दापोली तालुक्यातील जागृत देवस्थान आणि प्रसिद्ध असलेलं हे देवस्थान आहे. आणि आपण शिमग्यानिमित्त आहे ना आपण येत असतो. तर बघूया, तिकडे आपला सुजित पण आहे, ब्लॉगिंग मास्टर, आणि तो त्याचा व्हिडिओ कंटिन्यू करतो कारण तो लवकर आला होता आणि त्याचा व्हिडिओ झालेला आहे. आपल्याला उशीर झाला यायला. बघूया, आपण जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये आणि देवांचं दर्शन घेऊन येऊया. तर मंडई, देवांची पालखी गेलेली आहे आणि दरवर्षी आपण बघितलं ना तर हा जो मंदिराचा परिसर आहे, म्हणजे जो हा हॉल आहे ना, तो पूर्णपणे गजबजलेला असतो. आज आपल्याला तो व्हिडिओ नाही मिळाला, तर बघूया. सुजितकडे एक व्हिडिओ मागितले देव बाहेर पडतानाचा, तर तो बघू. कारण इथेच पालखी सजवत होते, इकडे आपले वाद्य वाजत असतात आणि अतिशय जो नाद घुमत असतो ना तो खूप भारी असतो. जाऊया आपण आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि प्रथम देवांचं दर्शन घेऊया. अगदी दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे आपण आलो आहे श्री धावजी देवांच्या चरणी. तर सर्वप्रथम दर्शन घेऊया. तुम्हीसुद्धा घेऊ शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी घर बसल्या. बघू शकतो, हे आपले मुख्य देव, प्रमुख देव श्रीदेव धावजी. त्यानंतर पडपड तू पाय आपण श्रीदेवी जाकमाता, श्री देव क्षेत्रपाळ, श्रीदेव भैरी. आणि उजव्या बाजूला बघितले तर 2 देव्या आहेत, श्रीदेवी कालेश्री आणि देवी धाकरकरीण. तर असे सर्व देव अगदी मी प्रत्येक वर्षी आपल्याला दाखवत असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि देवांचं दर्शन तुम्हाला होतं. तर आता सर्व देवांचं तुम्हाला दर्शन तर मी करून दिलेलं आहे. आता मी सुद्धा देवांच्या चरणी नतमस्तक होऊन अगदी देवांचा आशीर्वाद घेतो, त्यांचं दर्शन घेतो आणि आपण निघूया. देवांची पालखी मार्गस्थ झालेली आहे ना, तिकडे जाऊया. कारण देव निघालेत भक्तांच्या घरोघरी भेटीला आणि भक्तांना आपल्याला म्हणजे दर्शन देण्यासाठी. तर बघूया, जो शिमग्याचा उत्साह आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आता तर शिमगा उत्सव सुरू झालेला आहे म्हटल्यावर काय जल्लोष हा होणारच आहे. आणि आपल्या सर्वांनी आहे ना या शिमग्याच्या दिवसात आहे ना खूप आनंद लुटायचा आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला प्रत्येक देवाचे पालखीचं दर्शन घडवणार आहे. त्याचबरोबर आपण नवीन नवीन ठिकाणी फिरण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण शिमगा म्हटल्यावर आहे ना एक तो वातावरण असतो, खूप भारी असतो, तुम्हाला सुद्धा सर्वांना माहीत आहे. आणि काही लोकांना शिमग्याला यायला भेटत नाही कधी कधी, पण बरेचसे लोक आहेत ना ते शिमग्याला काही करून सुट्टी घेऊन येतातच. तर जी मजा असते ना शिमग्याची ती खूप भारी असते आणि ती प्रत्यक्षात अनुभवायला आहे ना खूपच म्हणजे भारी वाटतं. कारण आपण किती व्हिडिओमध्ये पाहिलं ना तरी ते व्हिडिओमध्ये आणि प्रत्यक्षात आपण त्यामध्ये सामील होणं, सहभागी होणं खूप वेगळं पण असतं त्यात. तर चला पाहूया, आता आपण देवांची पालखी जवळ जाऊया आणि थेट पाहूया काय शिमग्याची मजा असते आणि धमाल असते, काय तो जल्लोष असतो, उत्साह असतो, ते आता थेट आपण पाहूया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये.
मंडळी बघू शकतो आता आपण आहे ना श्री धावजी देवांची पालखी आहे ना सारंग गावामध्ये येऊन पोचलेली आहे आणि आपण बघतोय सर्व वाजंत्री खेळी मंडळी अगदी सर्व हौशे मौजेने आपला शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी देवाबरोबर सर्व खेळी आलेले आहेत. तिथे गावातील मंडळीसुद्धा आहेत. आपण बघतोय आरत्या ओट्या घेऊन आलेले आहेत आपल्या देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणि आपल्या देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी. आपण बघू शकतो श्री धावजी देवांची पालखी ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी बसते, प्रत्येक घरोघरी बसत नाही. त्याचप्रमाणे आपण बघतोय इथे सुद्धा चव्हाट्यामध्ये आहे ना सारंगमध्ये पालखी येऊन बसलेली आहे आणि सर्व गावातील मंडळी इथे आलेले आहेत. आपले पालखीचे पाटील वगैरे आपण बघतो इकडे. अगदी सर्व खेळीमेळीने गाव भक्त भाविक आपण बघू शकतो शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येऊन अगदी शिमगा उत्सवाचा शिमग्याचा आनंद लुटत आहे. तर म्हणजे बघतोय आपण सारंग गावातील सर्व इकडे आहेत ना प्रत्येक घरातील महिला मंडळी वगैरे आलेले आहेत अगदी ओट्या घेऊन आणि त्याने दोन्ही बाजूंनी अगदी पालखीच्या दोन्ही बाजूंनी आहे ना रांग लावलेली आहे पालखीत ओट्या भरण्यासाठी आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी. तिकडे समोर आपले पालखीचे मनसे पाटीलसुद्धा बसले आहेत. तिकडे सुद्धा पाटील आहेत पालखीचे बघू शकतो. तर मंडळी दरवर्षीप्रमाणे आपल्याला पालखीचा मार्ग तर माहितीच आहे परंतु आपल्यासोबत आहेत नाही ते पाटील बसलेले आहेत. तर आपण आहे ना पाटलांकडून जाणून घेऊया की पालखी कशा पद्धतीने कुठून कुठून कोणते कोणते गावं घेत म्हणजे देवाला खेळी कोणत्या मार्गाने घेऊन जाणार आहेत ते आपण जाणून घेऊया. श्रीदेव धावजी देवस्थान कळंबट ही पालखी आता देवळातून निघाली आणि तिथून सारंग ब्राह्मणवाडी सारंग तलेवाडी झाली की ते बांतिवरे बस पुढे एरडी वेतालवाडी आणि नंतर ठाकूरबाईंच्या तिथे साकुर्ड्यात जाईल. साकुर्ड्यात नैवेद्य झाला की ही पालखी सरळ दापोली या मार्गाने बाजारपेठेत जाईल. बाजारपेठेत गेल्यानंतर ती पालखी अखंड बाजारपेठ फिरली की मानकरी रेलेकर यांना मान दिला की पालखीची मान देऊन झाल्यानंतर खेर्डीत जाणार आहे. खेर्डीत उजाल यांच्या घरी जाणार आहे. उजालांच्या तिथे गेली की तिथून पालखी खोंड्यात जाणार आहे. खोंड्यातून झालं की मग मोजेदापोली बाबू येदूकर यांच्या घरी रात्री नैवेद्य आणि मग नंतर रेलेकरांच्या तिथे वस्ती. पत्रक आहे ना गावामध्ये म्हणजे आता ती पालखी 8 दिवस बाहेर राहणार 7 दिवस आणि 8व्या दिवशी गावात येणार. गावात आल्यानंतर ती पालखी होमाच्या आदल्या दिवशी येते. तिथून येणारी तिकडून म्हणजे मार्ग सांगू का ती गावात येताना 5 पंढरी आंजर्ले अडकल झुंजारवाडी अनकल कदमवाडी अलकड पाटीलवाडी 1 नंबर 2 नंबर नंतर म्हैसोंडे गणपती मंदिर तिथून नंतर वाघवे चव्हाट्यात बसेल आणि नंतर ती पालखी 1-2 ठिकाणी ते मान असतात त्या मानकऱ्यांना मान दिला की सरळ पालखी मधलीवाडीत मानकरी इथे जाईल आणि मानकऱ्यांना तिथे भेटली की पाऊंडा मारीत नाचत पालखी सानेवर जाईल. तर मंडळी बघितलं आपण आपल्याला पालखीच्या पाटलांनी म्हणजे मनसेंनी सांगितल्याप्रमाणे पालखीचा मार्ग आपल्याला माहीत पडला. पालखी कशी कुठून फिरणार तर दरवर्षीप्रमाणेच अगदी त्यांचा मार्ग जो ठरलेला आहे पालखीचा त्या मार्गानेच अगदी पालखी फिरवली जाते आणि जात असते वर्षानुवर्ष. आणि आपण बघतो इकडे खेळी मंडळी वगैरे आहेत इकडे वाद्य वगैरे आपण बघू शकतो. आणि याच्या अगोदर आहे ना आपल्या धावजी देवाचं वाद्य खूप असायचे. आता खेळी मंडळ गावाला लोकसंख्या कमी असल्यामुळे खेळी मंडळ कमी असतात त्यामुळे आहे ना आता माणसांच्या हिशोबाने म्हणजे माणसं कमी असल्या कारणाने वाद्यसुद्धा आता हल्ली कमी केलं आहे. नाहीतर खूप मोठा वाद्य होता धावजी देवाचा. इकडे सुद्धा खेळी मंडळी बसलेली आहेत सर्व. आणि बघितलं
इकडे अजून घरातून ओट्या घेऊन महिला मंडळी येत आहेत, बघतोय आपण सारंग गावामध्ये. तर खूप सारी माणसं अजूनसुद्धा ओट्या भरायचे बाकी आहेत. खूप वेळ झाला आपण इथे बसलो आहे, देवासोबत आहोत, व्हिडिओ घेतो आहे. आपल्या मंदिरातून व्हिडिओ नाही घ्यायला भेटला, उशीर झाला, परंतु इकडे आपण बघतो आहे. आता थोड्या वेळानंतर आहे ना देव उठवल्यानंतर पालखी नाचवली जाईल आणि त्यानंतर पुढे मार्गस्थ होईल पालखी. तर बघूया, ते सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल. आणि एकदा हा पालखीचा बाजा वाजायला लागला ना की माणसाच्या म्हणजे ना अंगातच येतो, लगेच माणसं धावत पळत अगदी पालखी जिकडे ना जिकडे वाजतोय आवाज येतोय तिकडे लगेच धावत पळत येतात, कारण तो जल्लोषच वेगळा असतो. ते काय वेगळं सांगायची नारायण दुसऱ्याने आपले सालापती वटीवर ते मान्य करून त्यांच्या पाठीवर सादर बळाचा कथार मान शब्दात महादेव. आता आपण आपले वाजंत्री खेळी मंडळ आणि पालखीसुद्धा आपले देव पालखीत बसून सुद्धा गाडीमध्ये स्थानापन्न झाले. आता गाडीमध्ये बसून आपण सारंग तळेवाडीमध्ये देवाला घेऊन जाणार आहोत. तर जाऊया आपण सुद्धा, कारण आपल्यालासुद्धा पुन्हा घरी लवकर जायचं, कारण आपल्याकडे आज पहिली होळी आहे, धावची देवाची आज दुसरी होळी आहे. तर चला जाऊया, जास्त वेळ आता घेत नाही, आता देवासोबत आपण जाऊया, देवांच्या मागूनच जाऊया आपण. बघू शकतो मंडळी देव आपले निघाले, आपण सुद्धा जाऊया मागोमाग. तर आपण बघू शकतो देवांची पालखी गेले आणि त्याचबरोबर आपले गावचे मंडळी अगदी सारंगावचे भाविक अगदी आपण बघतोय देवाला पालखीला निरोप देताना. चल बस. तर बघतोय म्हणजे आपल्या पुढे देवांची पालखी आहे, आपण चाललोय मागे, देव आहेत आपल्या पुढे.
बघू शकतो पहिली जी गाडी आहे ती बाजेवाल्यांची आहे. आपल्या समोर पुढे जी गाडी चालली आहे त्यामध्ये देव आहेत पालखीत आणि बाकीचे खेळे मंडळ आणखीन बाईकवरून मागून येत आहेत. बघूयात देवांच्या मागोमाग आपण चाललो आहे. थोडं पुढे गेल्यानंतर सारंग तळेवाडीमध्ये पालखी थांबणार आहे. तर आपण मग पुढे जाऊन व्हिडिओ घेण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत. बघतोय एस टी पण आलेली आहे. आपण जाऊया देवांच्या पुढे पालखीच्या पुढे. तर म्हणजे समोरून आलेली एस टी आणि आता आपण एस टीला साईड देऊन आलो आहे पुढे आणि पुढे जाऊन थांबूया. आता पालखी येते सारंग तलेवाडीमध्ये थांबणार आहे श्री धावजी देवांची पालखी आणि आपण सुद्धा पुढे जाऊन थांबूया कारण आपल्याला आता हेल्मेटला कॅमेरा लावला आहे तर काढून वगैरे आपल्याला व्हिडिओ वगैरे शूट करायला मिळेल. तर चला पाहूया. तर मंडई श्री धावजी देवांचं आगमन सारंग तलेवाडीमध्ये झालेलं आहे. आपण बघतोय वाजत गाजत अगदी. बघतोय आपण एस टी भेटली इथून आपण देवांच्या पुढे आलो होतो पालखीच्या पुढे आणि बघूया. तर बघू शकतो वाजंत्र्यांसाठी एक स्पेशल गाडी आहे आणि एक देवासाठी आणि खेळी अर्धे वाजंत्र्यांच्या गाडीत आहेत अर्धे देवाच्या गाडीत आहेत पालखीसोबत आणि इतर खेळी आहेत ते बाईकवर सुद्धा आहेत. एक छोटे पिकअप सुद्धा आहे आणखीन.
फायनली आपली देवांची पालखी सारंग तळेवाडीमध्ये येऊन स्थानापन्न झालेली आहे, आपण बघू शकतो. तर मंडळी, देवांची पालखी सारंग तळेवाडीमध्ये आणून सोडली आणि आता आपण निघूया, कारण सकाळी यायला पण आपल्याला उशीर झाला आणि आता आपल्याला जायला पण उशीर होणार आहे. कारण मी मगाशी तुम्हाला बोललो, धावजी देवांची काल पहिली होळी लागली, परंतु आपल्या गावामध्ये आहे ना, आपल्या ग्रामदैवतेची आज पहिली होळी आहे. तर आज आपण पहिली होळी म्हटल्यानंतर अर्ध्या दिवसाने म्हणजे दुपारनंतर गावमोडा असतो, होळीची पूर्ण तयारी करायला लागते. पहिली होळी आणि शेवटच्या होमाला दुपारनंतर गावमोडा असतो, तर पुन्हा तयारी करायची आहे आणि आपल्याला जावं लागणार आणि तो सुद्धा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. खूप मजा असते तीसुद्धा एक वेगळी. तर जाऊया, त्यामुळेच म्हटलं आता देवांना इथे आपण आणून सोडलं आहे तळेवाडीमध्ये आणि बघूया. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कारण अगदी सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे श्री धावजी देवांच्या पालखीला म्हणजे जो पहिला दिवस असतो मंदिरातून बाहेर पडायचा, त्या दिवशी आपण येत असतो आणि याही वर्षी आपण आलो आणि देवांचं दर्शन घेतलं. तुम्हालासुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिमगा उत्सव म्हणजे शिमगा उत्सवाचा आनंद लुटता आला. कारण सुरुवातीपासून पालख्या ह्या आहेत ना कमी मंदिरातून निघतात आणि चौथ्या होळीनंतर आहे ना बऱ्याचशा पालख्या मंदिरातून बाहेर निघत असतात, परंतु दुसऱ्या होळीला आहे ना खूप कमी पालख्या निघतात आणि शिमगा उत्सवाची जी मजा असते म्हणजे सुरुवात जी झालेली आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अनुभवता येते. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा, कंजूसगिरी करू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण आपला कोकणचा शिमगा उत्सव आहे ना अगदी जगभराच्या कानाकोपऱ्यात पोचायला पाहिजे आणि तो तुम्ही पोचवायचा नक्कीच प्रयत्न करा, अशी मला आशा आहे आणि खात्रीसुद्धा आहे. तर चला, भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. अगदी कोकणातल्या आता काही शिमगा उत्सव म्हटल्यानंतर आहे ना जल्लोष असणार आहे पूर्ण आपल्या चॅनलवर पण आणि सगळीकडेच आपल्या कोकणात सगळीकडे जल्लोष आहे. तर चला, भेटूया लवकरच पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि पुढचा व्हिडिओ हा आपल्या गावच्या पहिल्या होळीचा असणार आहे, तर तो सुद्धा पाहायला विसरू नका, मिस करू नका. तर भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय. सर्वांनी अगदी काळजी घ्या.